प्रश्न प्रभूजी असा आहे की बऱ्याच ठिकाणी मंत्र जो जपला जातो, काही ठिकाणी ओम नमः शिवाय जपला जातो, काही ठिकाणी गायत्री मंत्र जपला जातो आणि काही ठिकाणी जसं ओम ते म्हणतात ना, वेगवेगळे मंत्र जपले जातात. आणि आपण इस्कॉनमध्ये महामंत्र जो आहे तो जपण्यासाठी सांगितला जातो. तर कधी कधी असा प्रश्न पडतो की मग मी हा जपू का तो जपू का तो जपू, कुठला मन जपला पाहिजे? तर त्याबद्दल थोडंसं सांगाल तर. छान प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आभार व्यक्त करतो. खरं तर जसं आपण हॉस्पिटलमध्ये केलं गेलं तर तिथे बऱ्याच प्रकारचे रोगी पेशंट्स असतात, म्हणजे पेशंट्स असतात. तर समजा त्यांना चॉईस दिली की बाबा जा मेडिकलमध्ये आणि तुमच्या आवडीची गोळी घ्या, तर सगळे जरी रोगी गेले आणि त्यांच्या आवडीची गोळी घेतली तर त्यांचा रोग नाही बरा होणार. त्यासाठी त्यांना जर रोग बरा करायचा असेल तर डॉक्टरनं जी काही चिठी लिहून दिलेली असते की बाबा स्पेसिफिक रोगासाठी हे मेडिसिन्स आहे तुझ्यासाठी. प्रत्येकाचे रोग वेगवेगळे असतात, तर प्रत्येक रोगासाठी वेगवेगळे मेडिसिन्स असते. तर त्याच प्रकारे तुम्ही जे म्हणतायत की बा मंत्र सगळे वैदिक ग्रंथांमध्ये सगळे दिलेले आहेत, पण कलियुगामध्ये विशेष करून जो कलियुगातला जो दोष आहे त्याचं निवारण करण्यासाठी भगवत नाम दिलेले आहे. आपण त्याला कमी लेखत नाहीत बाकीच्या मंत्रांना, त्यांच्या जागी ते ठीक आहेत. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे इति षोडशक नाम कली कल्मश नाशन. कलियुगातले कल्मश नाश करतो, कारण सगळ्यात नाश म्हणजे जे कलियुगातला ना आहे ते कली कल्मश ना तो परतो रूप आहे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोण म्हणतंय? सर्व वेदेशी दृश्यते. तर कली संत उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणखीन एका श्लोकामध्ये सांगलेलं आहे, हरेर नाम हे केवलम कलो नास्तेव 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 गती अन्यरथा. 3 वेळा जसं तुम्ही कधी कोर्टात गेलं तर ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, तसं तिथे सांगलेलं आहे हरेर नाम म्हणजे हरिनाम एव केवलम कलो नास्तेव नास्तेव नास्ते, याच्याशी दुसरा गत्यंतर नाही. आता बघा, तुम्ही कधी आरतीला गेला असाल, गणपतीच्या आरतीला म्हणा किंवा दुर्गादेवीच्या आरतीला, दत्ताच्या आरतीला, कोणती आरती घ्या, ते शेवटी येते हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हा मंत्र म्हणून नाही का त्या आरतीची समाप्ती होते. म्हणून भगवंताच्या नावामध्ये तेवढीच ताकद आहे, पण कलियुगासाठी विशेष करून चैतन्य महाप्रभूंनी हा मंत्र दिलेला आहे आपल्या जीवांच्या उद्धारासाठी. पण आता याच्यामध्ये कोणी कॉन्ट्रोवर्सी करेन किंवा ते छोटा मोठा, तर इथे ज्याच्या त्याच्या स्तरावर ज्याला जे जे पाहिजे असेल, समजा तुम्हाला भौतिक इच्छा पाहिजे असेल तर तुम्ही ओम नमः शिवायचा जप करून नाही का ते साध्य करू शकतात, किंवा गायत्री मंत्राच्या द्वारे सुद्धा तुम्हाला भौतिक इच्छा. पण त्याच्यामध्ये जर तुमची आध्यात्मिक उन्नती करायची असेल किंवा भगवंताला प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं नाव सांगितलेले. आणि मी एकटाच नाही सांगत, तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, हरीचं नाव सांगतात. आणि तुकाराम महाराज पण त्यांच्या अभंगामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपी जळतील पापे जन्मांतरचे, म्हणजे भगवान नावाचं सांगितले. त्यांचा एक अभंग आहे, वेद अनंत बोलिला अर्थ इतकाच साधिला विठोबाची शरण जावे, म्हणजे भगवान पांडुरंगाला जाऊन भगवंताचं नाव सांगितलेलं. म्हणजे साधू संत ते सांगतायत, ग्रंथकार ते सांगतायत. तर त्यामुळे आपण ग्रंथकार आणि साधू संतांनी जे सांगितलेले आहे त्याचं जर पालन केलं तर निश्चित आपण आपलं गंतव्य आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं आणि सिद्धीची प्राप्ती पाहिजे ती भेटू शकते. याच्यावर आपली चेतना डिपेंडंट की आपल्याला कोणता घ्यायचा आणि काय घ्यायचा. ते म्हणतात ना, महामंत्र खूपच मोठा आहे पण तो मंत्र छोटा आहे. तर कधी कधी आपण नोटा जर तुमच्या समोर चॉईस ठेवली, 500ची नोट आणि 100ची नोट, तर मनुष्याची प्रवृत्ती 500ची नोट घेईल, 100ची नोट घेणार नाही. किंवा आजकालच्या भाषेमध्ये सॅमसंगचा मोबाईल आणि ऍपलचा मोबाईल ठेवला तर कोणता घेणार तुम्ही? ऍपलचाच घेणार. तसंच जो भगवंताचं शुद्ध भक्त आहे किंवा भगवंताला प्राप्त करतो तर तो कधी असं हे भेदभाव करू नये. पण आपल्यासाठी एवढा मोठा मंत्राचा जर जप केला तर काय हरकत आहे, भगवंताचं नावच आहे त्याच्यामध्ये. आणि या महामंत्रामध्ये 3 आहेत. हरे म्हणजे भगवंताची शक्ती, अंतरंगा शक्ती, म्हणजे तिला राधाराणी, सीता देवी, रुक्मिणी, लक्ष्मी म्हणतायत. राम म्हणजे रामचंद्र, त्याच्यानंतर कृष्ण सगळ्यांना आकर्षित करणार, म्हणजे तिघांचं नाव होते. जेव्हा हरे कृष्ण म्हटलं तर राधाकृष्ण येते आणि हरे राम म्हटलं तर सीताराम येऊन जाते. हा, म्हणजे रामकृष्ण हरी आणि सीताराम या दोघांचा मंत्राचा एकमेव समन्वय घातलेला आहे. तर मग आपण एवढ्याच वेळेस एकदाच भगवंताचं एवढं नाव येत आहे
तर करायला काय हरकत आहे. बरोबर. आणि श्री चैतन्य महाप्रभूनं आपल्याला नाही का, कारण वेदांमध्ये असं म्हटलं की हा मंत्र मानण्याचा पहिले हरे राम मंत्र मानण्याचा अधिकार केवळ जे उच्चवर्णीय त्यांनाच होता. कलियुगामध्ये जन्म जे आहे ते शुद्ध, कलियुगामध्ये सगळे शूद्र आहेत ते म्हणून चैतन्य महाराज आपल्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये दिले. आणि त्याचा परिणाम, जसं कोणी एखादी औषध खाल्लं, मेडिसिन घेतली, त्याचा परिणाम दिसतो ना. तर प्रभुपादाने जेव्हा अमेरिकेत गेले आणि प्रभुपाद अमेरिकेत गेल्यानंतर महामंत्राचं कीर्तन केलं, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं, आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं. आणि त्याने सर्वच जीवन कृष्ण भावनेला किंवा भगवद्गीता भागवतेला समर्पित केलेलं आहे. त्या मंत्राची ती शक्ती आहे. आणि त्यांनी भगवंताला प्राप्त केले. आज मोठमोठे संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत. जगभरामध्ये जे भारतीय लोकांनी केलं ते विदेशी लोकांनी महामंत्राचं कीर्तन करून हरे कृष्ण संस्थेला एवढं पसरून दिलं. म्हणून फलेन परिचयात बघायचं, कोणतंही तुम्ही कार्य करता त्याचं फळ काय. म्हणजे एखादं तुम्ही मेडिसिन घेताय पण तुमच्या शरीराला इफेक्टच पडत नसेल तर त्या औषधाचा उपयोग नाहीये. तेवढ्या पुरतं तेवढं रिलीफ भेटेल, पण तुमचा मुळापासून रोग जर नष्ट करायचा असेल तर तुम्हाला जे डॉक्टरनं औषध दिले ते जर घेतलं तर खूप चांगलं. म्हणून कलियुगासाठी ह्या महामंत्राचा जप सांगितलेला आहे.